कडे बीडमधील खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये। वाल्मिक कराडला आज पुन्हा एकदा विशेष मकोका कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला हजर केलं जाईल असं कळतंय। एसआयटी कडून वाल्मिक कराडच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे। नवीन सीसीटीव्ही फुटेज नुकतंच वाल्मिक कराडचं समोर आलंय, ज्याच्यामध्ये खंडणी प्रकरणातले आरोपी आहेत। त्याच्यामुळे आता आजच्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात आहे असं देखील म्हणता येईल। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। कोठडी साधारण किती दिवसांसाठी वाढवून घेतली जाऊ शकते? रिद्धी, आपण पाहिलं की गेल्या वेळेस 7 दिवसापूर्वी जेव्हा मकोका लावण्यात आला होता वाल्मिक कराडवरती, तेव्हा त्याला न्यायालयात जेव्हा सादर करण्यात आला तेव्हा 7 दिवसाची त्याला कोठडी देण्यात आली होती आणि त्या कोठडीची मुदत आज संपणार आहे। त्यामुळे विशेष मकोका न्यायालय जे आहे त्यासमोर आता वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे। आपण पाहतो की दर दिवस ही हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये एक पुरावे समोर येत आहे, एक नवीन बाबी समोर येत आहे। कालच आपण पाहिलेत की एक सर्व आरोपी असतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता, त्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि जो दावा केला जात होता त्याला अजूनही पुष्टी मिळत गेलेली आहे। आणि आज जर आपण पाहिलं या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आणि याच पार्श्वभूमीवर सर्व घडामोडींना समोर ठेवून आता जी सरकारी पक्ष आहे तो साहजिकच आहे अजून कोठडीची मागणी करेल, कारण की आतापर्यंत तपास संपला असं दिसत आहे, कारण की अनेक बाबी ज्या आहेत तर समोर येणं अजून बाकी आहे। त्यामुळे कुठेतरी आज पुन्हा एकदा सरकारी वकील जे असतील किंवा एसआयटीची जी पथक असेल तो अजून वाढीव पीसीआरची मागणी करेल आणि न्यायालय काय भूमिका घेतं याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। रिद्धी जी, निश्चित धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी। तर बीड प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचं हे फुटेज समोर आलंय। ही दृश्य आपण बघतोय। 29 नोव्हेंबर 2024चं हे फुटेज आहे जे आता समोर आलंय। अवादा कंपनीला खंडणी मागितल्या दिवशीचंच हे फुटेज आहे असं देखील कळतंय, ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडसह इतरही सुद्धा जे सगळे आरोपी आहेत खंडणी प्रकरणातले ते दिसतात। तर या सगळ्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। माझं मत पी.आय. पाटील असं आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला। महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस। ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा। कारण का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील। तेव्हा आता कोडं सुटलं तो मी नव्हेच अमक टमक, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच, पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना आता। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही। मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत। अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत, हे सोटमुळं सापडलेली आहेत, आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत। त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती। तर या सगळ्या प्रकरणावरती मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। कराड, विष्णू चाटे, घुले हे सगळे जण शिवाय निलंबित झालेले पीएसआय सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत। 29 नोव्हेंबर 2024चा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। याच दिवशी खंडणी मागितली गेलेली होती अवादा कंपनीकडे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची लिंक आता जोडली जाते आणि त्यामुळे आता आज नेमकी
वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला सुद्धा कोर्टात हजर केलं जात असताना या सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याच्या सुद्धा अडचणी वाढल्या. म्हणतोय आम्ही की आता जे हे चित्र समोर आलेलं आहे, आता जो CCTV आलेला आहे त्याचा FIR देखील आहे, त्याचे फोन कॉल्स देखील आहेत त्या दिवशीचे. जो घटनाक्रम जसा आहे तसाच आहे. यावर फक्त आता ॲक्शन घेणं गरजेचं आहे. पुढील तपास वेगानं करण्याची गरज आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते पोलीस अधिकारी राजेश पाटील म्हणून होते, ते त्या CCTVमध्ये सुद्धा आहेत. आणि आम्ही जी मागणी केलेली आहे देशमुख कुटुंबियांना स्वतः आम्ही की सगळ्यांची सखोल चौकशी करा. ह्या आरोपींना ज्यांनी कोणी आसरा दिलेला आहे, ज्यांनी कोणी अभय दिलेला आहे, त्या आरोपींची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.